सर, देवीची पालखी जेव्हा मंदिरात येते, त्र्यंबोली मातेच्या मंदिरात येते, तेव्हा काय वेगवेगळे विधी होतात? अंबाबाई टेमलाबाईच्या भेटीला येणार ह्या घटनेचं, या दिवसाचं, या क्षणाचं अप्रूप कोल्हापूरकरांना इतकं असतं की सगळं मंदिर आवार भक्तांनी फुलून गेलेलं असतं. आपण आधी ऐकलं तसं गर्भागारात चतुर्भुजा रूपात त्र्यंबोली विराजमान आहे, समोर कोहळा मांडलाय आणि त्याच वेळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या काही क्षण आधी हुजूर स्वारीचं म्हणजे श्रीमान महाराज छत्रपतींचं आगमन होतं. या त्र्यंबोलीच्या मंडपामध्ये त्यांच्यासाठी शाही आसन ठेवलेलं असतं. त्या आसनावरती ते आसनस्थ होतात. अंबाबाई आली की क्षणामध्ये तिची आणि त्र्यंबोलीची नजर भेट होते. म्हणजे देवी आल्या आल्या पहिल्यांदा नजरेनं त्र्यंबोलीला ती भेटते आणि त्यानंतर मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या चाफ्याच्या झाडाखाली देवीची पालखी थांबते. पालखीतून उत्सव मूर्ती हिच्या रूपाने जगदंबा उतरते आणि गर्भागारात त्र्यंबोलीच्या भेटीला जाते. हा भेटीचा सोहळा सुद्धा इतका विलक्षण असतो की दोन मैत्रिणी एक वर्षाच्या खंडाने एकमेकीला भेटाव्यात इतक्या अपूर्वाईनं, इतक्या प्रेमानं हा सोहळा होत असतो. करवीर निवासिनीच्या श्रीपूजकांच्या मांडीवरती आसन ठेवलं जातं. त्या आसनावरती आई अंबाबाईची उत्सव मूर्ती विराजमान होते. त्र्यंबोलीचे श्रीपूजक आणि करवीर निवासिनीचे श्रीपूजक आपापल्या देवीच्या वतीनं हळदी कुंकू देतात, खणा नारळाच्या ओट्या देतात, साडी चोळी देतात, पुष्पहार अर्पण करतात, धूप दीप नैवेद्य देतात आणि मग आरती करतात. ही आरती सुद्धा इतकी सुंदर, काही क्षण त्र्यंबोलीची, काही क्षण अंबाबाईची, अशा दोघींची आरती होते. मंत्रपुष्प होतं, चौऱ्या मोर्चे डुलत असतात आणि अशातच तो एक क्षण येतो ज्या क्षणाची आम्ही वर्षभर वाट बघतो. चोपदारांची ललकारी घुमते, नवकोट नारायणी भक्तजन प्रतिपालिनी आणि त्या क्षणी श्रीपूजकांच्या मांडीवरून उठून, त्या आसनावरून उठून ही जगदंबेची उत्सव मूर्ती त्र्यंबोलीच्या गळाभेटीला निघते. एखाद्या मैत्रिणीनं आपल्या मैत्रिणीला भेटावं तशा दोघी जणी एकमेकीच्या गळ्यात पडून भेटतात. तो क्षण निव्वळ निशब्द होऊन अनुभवण्यासारखा. दोघींचेही चेहरे लखाकलेले सुंदर, म्हणजे आपण म्हणू तर त्या खरं तर धातूच्या मूर्ती, पण त्या धातूच्या मूर्तीवरती त्या क्षणावरती जे तेज अनुभवायला मिळतं, त्या तेजामधनं एखाद्या नास्तिकालाही देवत्वाचा आविष्कार व्हावा असं सुंदर त्या क्षणाचं तेज. तो सगळा सोहळा पार पडून देवी मंडपात येते. मंडपात आल्यानंतर या ठिकाणी गुरवांच्या घरची कुमारिका पारंपरिक अलंकारात उभी असते. तिची आणि जगदंबेची दृष्टभेट घडवली जाते. जगदंबेकडनं तिला पुष्पहार अर्पण केला जातो आणि त्यानंतर देवीची उत्सव मूर्ती पालखीमध्ये जाते. त्यानंतर गुरु महाराजांचे प्रतिनिधी देवीचं दर्शन घेऊन येतात त्र्यंबोलीचं आणि मग छत्रपती शिवरायांची मूर्ती घेऊन करवीर छत्रपतींचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर करवीर छत्रपती त्र्यंबोलीच्या दर्शनाला येतात. पंचोपचार पूजा करून त्र्यंबोलीची आरती करतात आणि श्रीमंत महाराज सभामंडपात येतात. महाराजांच्या हस्ते या ठिकाणी असलेल्या कुमारिकेचं पूजन होतं आणि बावड्याच्या गाव कामगार चावडीकडचा त्रिशूळ महाराज आणि कुमारिका यांच्या हातात सोपवला जातो. सहप्रायोजक रेलिव्हेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.